विद्यार्थी मित्रांनो, 8 स्टँडर्डमध्ये आपण चॅप्टर नंबर 8 पाहत आहोत. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल, टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल. त्यानंतर त्याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल सुद्धा काय केले त्या ठिकाणी पाहिले. आता आपला प्रॅक्टिस सेट 8.3 मध्ये थर्ड एक्झाम्पल पाहायचं. काय दिलं बा थर्ड एक्झाम्पल मध्ये? कंस्ट्रक्ट पॅरलेलोग्राम, construct parallelogram ABCD such that length BC is equal to 7 centimeter. Measurement of angle ABC is equal to 40 degrees. Length AB is equal to 3 centimeter. या पद्धतीमध्ये काय केले आपल्याला या ठिकाणी माहिती दिली आहे, जनरल माहिती. आपण काय करू, एक रफ फिगर आधी पहिल्यांदा काय करायची या ठिकाणी काढायची. काय दिले की पॅरलेलोग्राम दिलाय. मग पॅरलेलोग्राम आपण कोणाला म्हणतो ते आपल्याला माहिती आहे की ज्याच्या काय या ठिकाणी अपोजिट साईड त्या काय असतात, पॅरलल असतात, त्याला काय म्हणतो आपण, पॅरलेलोग्राम. मग या पद्धतीमध्ये मी काय घेतलं, या ठिकाणी पॅरलेलोग्राम घेतला आणि त्याच्यामध्ये जी माहिती दिली ती माहिती काय करू या ठिकाणी आपण नोट करून घेऊ. मग आता काय काय दिले, ABCD हा पॅरलेलोग्राम दिलाय. ABCD हा पॅरलेलोग्राम. या ABCD मध्ये BC हे 7 सेंटीमीटर दिले बघा आणि AB हे 3 सेंटीमीटर आणि अँगल बी हा किती डिग्रीचा दिला, 40 डिग्रीचा. अँगल बी हा 40 डिग्रीचा. मग आपला पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीनुसार काय माहिती की अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर इक्वल. देयरफॉर लेंथ BC इज इक्वल टू लेंथ AD. बरोबर आहे. म्हणजे BC आणि AD चं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट आपल्याला काय म्हणता येईल, इक्वल म्हणता येईल. काय BC किती आहे, 7 सेंटीमीटर. म्हणजेच AD हे किती असलं पाहिजे, 7 सेंटीमीटर असलं. बरोबर. त्यानंतर AB हे 3 सेंटीमीटर आहे. AB ची अपोजिट साइड कोणती आहे, CD आहे. AB ची अपोजिट साइड कोणती, CD. मग लेंथ AB इज इक्वल टू लेंथ काय म्हणता येतं, CD. म्हणजे लेंथ AB हे 3 सेंटीमीटर आहे तर लेंथ CD हे सुद्धा किती, 3 सेंटीमीटर आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला या क्वाड्रिलॅटरल मध्ये एकूण आपल्याला 4 साइड्स माहिती. किती साइड माहिती, 4 साइड्स आणि त्यांच्या मधला एक अँगल आपल्याला या ठिकाणी माहिती. म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला सुद्धा काय करता येतो, या ठिकाणी ड्रॉ करता येतो. मग आता कशा पद्धतीमध्ये काय करायचं या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे तो काय करू या ठिकाणी आपण पाहू. जो पाहत असताना तो काय करायचा आहे की तो जो घ्यायचा आपला त्याच्यासाठी आपल्याला प्रोटेक्टर लागणार आहे. काय लागणार आहे, प्रोटेक्टर लागणार आहे. मग आता इथे काय करू, हे जे आहे साइड BC पहिल्यांदा घेतो मी. साइड BC घेतो या ठिकाणी. कशी घ्यायची, साइड BC. या पद्धतीमध्ये काय करू आपण इथं साइड BC इथं साइड. मग आता जसं ही रफ फिगर दिली आपल्याला याला म्हणतो आपण रफ फिगर. कोणती फिगर, ही रफ फिगर आहे. मग याच्यामध्ये आपल्याला साइड BC 7 सेंटीमीटर दिली. मग इथं घ्यायचं आपल्याला 0 हे 1 2 3 4 5 6 आणि 7 सेंटीमीटर इतकं काय करायचं, त्याची लेंथ घेतली. या पद्धतीमध्ये आपण लेंथ BC घेतली. ही लेंथ BC किती आहे, 7 सेंटीमीटर. बरोबर. ही लेंथ BC आपली 7 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल बी आपल्याला ड्रॉ करणार. अँगल बी हा किती आहे, 40 डिग्रीचा. मग इथं प्रोटेक्टर काय करायचं आपल्याला, या बी वरती प्रोटेक्टर घेऊन आपल्याला या ठिकाणी 40 डिग्रीचा काय करायचं अँगल. हे 40 डिग्रीचा आपण या पद्धतीमध्ये काय करू, या ठिकाणी अँगल काढू. हे अँगल काढल्यानंतर त्या अँगल वरती आपल्याला 3 सेंटीमीटर बघा लक्षात आहे, अँगल वरती 3 सेंटीमीटर हे जे डिस्टन्स आहे AB हे 3 सेंटीमीटरचं काय करायचं या ठिकाणी मार्किंग घ्यायची. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या
स्केलच्या साह्यानं 3 सेंटीमीटर डिस्टन्स काय करायचं कंपासमध्ये घ्यायचं, बी वरती कंपासचं टोक ठेवायचं आणि काय करायचं इकडं आपल्याला या पद्धतीमध्ये काय करायचं त्याची मार्किंग. म्हणजे हा अँगल झाला कोणता ए, सॉरी ए, हा जो पॉईंट आहे तो पॉईंट कोणता होतो ए. आता जसं आपण इथं बी सी काढलंय 7 सेंटीमीटर तसंच आपल्याला एडी सुद्धा काय घालावं लागेल 7 सेंटीमीटर. म्हणजे इथं सुद्धा काय करायचं आपण की या पद्धतीमध्ये 7 सेंटीमीटर काय करायचं डिस्टन्स या कंपासमध्ये घ्यायचं. 7 सेंटीमीटर काय केलं डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेतलं, ते डिस्टन्स किती बी सी आणि हे एडी हे डिस्टन्स कसं इक्वल आहे. म्हणून या ठिकाणी या पद्धतीमध्ये काय केलं या ए या पॉईंटवरती काय करायचं कंपासचं टोक ठेवायचं आणि या साईडला काय करायचं या ठिकाणी मार्किंग करायची. आता त्यानंतर हे एडीचं डिस्टन्स घेतलं. आता कोणतं घ्यायचं आपलं सीडीचं डिस्टन्स घ्यायचं. सीडीचं डिस्टन्स किती पहा 3 सेंटीमीटर आहे. हे 3 सेंटीमीटर डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेऊ आणि कंपासमध्ये घेतल्यानंतर या सी पॉईंटवरती काय करायचं कंपासचं टोक ठेवून या पद्धतीमध्ये इकडं काय करायची आपल्याला मार्किंग करायची. बरं, ही जी दोन्ही हे किती घेतलं आपण 7 सेंटीमीटर, हे किती घेतलं 3 सेंटीमीटर आणि ते दोन्ही ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात तो आपला पॉईंट मिळतो कोणता डी हा पॉईंट मिळतो. आणि मग नंतर आपण ए आणि डी हे काय करायचे पॉईंट जॉईन करायचे आणि या अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पॅरलोग्राम मिळतो कोणता ABCD. बघा यांची आता प्रॉपर्टीनुसार या ठिकाणी अपोजिट साईड त्याच्यात कॉन्ग्रंट आहे. AB तुम्हाला 3 सेंटीमीटर दिलंय म्हणजे CD सुद्धा किती असलं पाहिजे 3 सेंटीमीटर असलं पाहिजे. या पद्धतीच्या प्रकारे काय करायचं या ठिकाणी आपल्याला पॅरलोग्राम ड्रॉ करायचा. त्यानंतर 4 नंबर वर लक्षात 8.3 मधला काय करायचं आता 4 नंबर घ्यायचा. आपल्याला काय दिलं बघा रेशो ऑफ कॉन्जिक्युटिव्ह अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल is 1:2:3:4 बरं. कॉन्जिक्युटिव्ह अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल त्यांचे काय केलं आपलं रेशो दिले. हे रेशो दिले म्हणण्यात आपल्याला इथं काय करणार तुम्हाला सपोज गृहीत धरलं. सपोज म्हणायचं सपोज कॉमन मल्टिपल इज इक्वल टू एक्स. कॉमन मल्टिपल एक्स कारण रेशो जिथं आला तिथं काय करतो आपण या ठिकाणी कॉमन मल्टिपल घेऊन त्यांचे काय करतो या ठिकाणी अँगल घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी अँगल्स ऑफ देअरफोर अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल हा किती माझा x 2x 3x 4x अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर काय 3x 2x 3x आणि काय 4x या पद्धतीमध्ये ते काय होतं त्या ठिकाणी अँगल्स आहेत. मग आपल्याला काय माहिती सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल sum of all angles of quadrilateral is 360 degree. किती डिग्री आहे 360 डिग्री. म्हणजे आपण ज्यावेळेस कॉमन मल्टिपल घेतो त्यावेळेस कॉमन मल्टिपल घेतल्यानंतर प्रत्येकाचं आपल्याला काय करता येतं या ठिकाणी मेजरमेंट घेता येतं प्रत्येक अँगलचं. कोणतं x 2x 3x 4x या पद्धतीमध्ये काय त्यांचं मेजरमेंट होतात. हे काय होतं त्या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल ते 4 अँगल्स आहेत. क्वाड्रिलॅटरल 4 अँगल या चारही अँगलची बेरीज किती आहे 360. म्हणून काय म्हणतात आपल्याला या ठिकाणी 4x + 2x + 3x + 4x इज इक्वल टू 360 डिग्री. किती 360 डिग्री. म्हणजे त्या चारही अँगलची काय करायची बेरीज घेऊन टाकायची. मग काय होईल बेरीज बघा लक्ष द्या x + 2x + 3x + 4x म्हणजे ती जर 10x इज इक्वल टू 360. म्हणजेच x इज इक्वल टू 360 अपॉन 10 म्हणजे x इज इक्वल टू किती 36. x इज इक्वल टू काय 36. आता x इज इक्वल टू 36 आलं म्हणजे कॉमन मल्टिपल आपला 36 आला
मग आता त्याच्यावरून काय करता येईल, या प्रत्येक अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं. कसं काढायचं बघा लक्षात द्या. एक्स इज इक्वल टू, आता इथं लिहून काढतो, एक्स इज इक्वल टू किती आहे 36, म्हणजे एका अँगलचं मेजरमेंट किती आलं 36. आता दुसऱ्या अँगलचं मेजरमेंट काढायचं, म्हणजे 2 इंटू किती झालं 36, म्हणजे 72 डिग्री. किती झालं 72 डिग्री. त्यानंतर दुसऱ्या अँगलचं मेजरमेंट किती 3x आहे. बरं, दुसऱ्या अँगलचं मेजरमेंट किती आहे 3x आहे. म्हणजे काय करणार या ठिकाणी आपल्याला 3 इंटू 36 करायचं. 3 इंटू 36 म्हणल्यानंतर बघा किती 108 डिग्री या पद्धतीने. आणि त्यानंतर 4x म्हणजे 4 इंटू 36. आता 4 इंटू 36 म्हणल्यानंतर 144 या पद्धतीने. म्हणजे बघा लक्षात घ्या, या ठिकाणी आपण कॉमन मल्टिपल, कारण की हे जे अँगल आहे त्या अँगलचं मेजरमेंट हे रेशोमध्ये दिलं, आणि ज्यावेळेस आपलं मेजरमेंट कशाचं हे रेशोमध्ये दिलेलं असतं त्यावेळेस आपण कॉमन मल्टिपल घेऊन त्यांचं काय करतो या ठिकाणी मेजरमेंट लिहित असतो. बरोबर. मग आता इथं कॉमन मल्टिपल x घेतलं म्हणजेच आपल्याला अँगलचे मेजरमेंट माहिती आहे. एकाचं x आहे, दुसऱ्याचं 2x आहे, तिसऱ्याचं 3x आहे, चौथ्याचं किती 4x आहे. म्हणजे चारही अँगलचे आपल्याला या ठिकाणी मेजरमेंट माहिती आहे. आता ते आपल्याला काय प्रॉपर्टी माहिती की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल 360. म्हणून हे जे चारही अँगल्स आहेत त्या चारही अँगलची बेरीज किती घेतली आपण 360 घेतली. म्हणजे हे झालं 10x. 10x इज इक्वल टू 360, म्हणजे x इज इक्वल टू 360 अपॉन 10, म्हणजे x इज इक्वल टू किती झालं 36. हे झालं 36. मग त्याच्यावर आपण काय केलं पूर्ण याची व्हॅल्यू काढली. x ची व्हॅल्यू तर आपलं 3x आहे, म्हणजे पहिला अँगल मिळाला आपला किती 3x. दुसरा अँगल काय आपला 2x आहे. 2x म्हणजे 2 इंटू 36 72. मग 3 इंटू x 3 इंटू 36 म्हणजे 108. 4x म्हणजे 4 इंटू 36 किती 144. म्हणजेच काय म्हणते देअरफॉर मेजर ऑफ काय अँगल्स is 36, 72, 108 and 144. बघा लक्षात घ्या, इथं लिहिता बघा तुम्हाला या ठिकाणी मेजर्स ऑफ अँगल्स काय करतात आपल्या मेजर्स ऑफ अँगल्स. Angles of quadrilateral are 36, 72 degree, 108 degree and 144 degree. बरोबर. म्हणजे या पद्धतीने. आता हे सगळे कसे तर क्वांटिटेटिव्ह आहेत. मग क्वांटिटेटिव्ह म्हणल्यानंतर बघा लक्षात घ्या, या पद्धतीमध्ये हा 36 घेतला, हा किती झाला या ठिकाणी 72, हा झाला 108 आणि हा झाला आपला किती 144. या पद्धतीमध्ये काय केलं आपण अँगल घेतले या क्वाड्रिलॅटरलचे. बघा लक्षात घ्या, पहिला कोणता आहे 36, दुसरा कोणता आहे 72, तिसरा कोणता आहे 108 आणि चौथा कोणता 144. म्हणजे याच्यामध्ये ह्या दोन्हीची जर आपण बेरीज पाहिली तर ही बेरीज किती येते 180. म्हणजे ही जी अपोजिट साइड आहे ती अपोजिट साइड कशी आहे पॅरलल आहे. पण ह्या दोन अपोजिट साइड पॅरलल का नाही. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो क्वाड्रिलॅटरल कोणता आहे ट्रॅपेजियम. Therefore the type of quadrilateral is trapezium. कोणता आहे ट्रॅपेजियम आहे. कारण काय लक्षात आलं तुम्हाला की हा 36 आहे हा किती आहे 104. म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज किती आहे 180. ह्या दोन्हीची बेरीज किती आहे 180. म्हणजे हे इंटिरियर अँगल्स किती येतं 180 डिग्रीचे. म्हणजे ह्या दोन्ही साइड काय झाल्या पॅरलल झाल्या. पण यांचे इंटिरियर अँगल हे काय येतं 180 आहेत का नाही. म्हणजे ह्या अनपॅरलल हे पॅरलल नाहीत. मग अशा प्रकारचं जर क्वाड्रिलॅटरल असेल तर त्या ज्या क्वाड्रिलॅटरलची अपोजिट साइडची एकच पेअर काय असते पॅरलल असते त्याला म्हणतो आपण काय या ठिकाणी ट्रॅपेजियम असतो. या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट साइडची एकच पेअर काय या ठिकाणी पॅरलल आहे पण ही दुसरी पेअर पॅरलल नाही. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो क्वाड्रिलॅटरल कोणत्या प्रकारचा आहे ट्रॅपेजियम आहे. बरं त्याला काय म्हणतो आपण ट्रॅपेजियम. आता त्यानंतर बघा आता 5 नंबर पाहू आपण. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल
BARC such that length BA is equal to length BC is equal to 4.2 centimeter. BA आणि BC चं मेजरमेंट किती आहे 4.2 सेंटीमीटर. लेंथ AC is equal to 6.0 centimeter. Length AR is equal to length CR is equal to 5.6 centimeter. किती आहे 5.6 सेंटीमीटर. मग पहा आता या पद्धतीमध्ये आपण काय करू आज पहिल्यांदा रफ फिगर काढून घेऊ. ही रफ फिगर घेतली, ही रफ फिगर घेतली. या रफ फिगर मध्ये म्हणजे काय करू या ठिकाणी नाव देऊन टाकू BARC. याला म्हणलं आपण BARC बरे BARC बरे. मग BARC BA आणि BC हे दोन्ही सारखे आहेत. हे BA चे 4.2 आहे आणि BC सुद्धा किती आहे 4.2 सेंटीमीटर. त्यानंतर AC चं डिस्टन्स दिलं आपल्याला 6.0 सेंटीमीटर आणि AB सॉरी AR आणि CR दिले 5.6 सेंटीमीटर 5.6 सेंटीमीटर. मग जसं आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये माहिती दिली त्या माहितीनुसार या ठिकाणी आपण काय केला क्वाड्रिलॅटरल काढला. त्या क्वाड्रिलॅटरल मध्ये त्यांची काय केली या ठिकाणी माहिती आपण देऊन काढली. त्या माहितीनुसार आपल्याला असं लक्षात दिलं की हा जो कन्स्ट्रक्शन टाइप आहे त्या कन्स्ट्रक्शन टाइप मध्ये आपल्याला काय दिलं 4 साइड अँड 1 डायगोनल दिलं. किती दिलं 4 साइड अँड 1 डायगोनल. मग 4 साइड अँड 1 डायगोनल दिला असताना आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला क्वाड्रिलॅटरल काढायचं आहे. मग कसा क्वाड्रिलॅटरल काढायचा इथाचा जो बेस आहे 5.6 तो 5.6 आपण काय करू या ठिकाणी स्केलच्या साहाय्याने तो 5.6 आपण या ठिकाणी 5.6 पहा हा जर आपला 5.6 5 नंतरची 6वी बरे. या पद्धतीमध्ये हे दोन्ही काय झालं या ठिकाणी हे AR 5.6 बरे. AR किती झालं 5.6. आता त्यानंतर AB हे किती आहे 4.2 पहा लक्षात घ्या. AB हे 4.2 आहे. हे 4.2 म्हणल्यानंतर 4 नंतरची दुसरी लाईन हे AB 4.2 4.2 AB हे 4.2 आहे. आता त्यानंतर AR किती आहे AR आपल्याला 5.6 आहे पण CR किती आहे CR हे 5.6 आहे. मग CR 5.6 म्हणल्यानंतर 5 नंतरची 6वी लाईन हे C हा पॉइंट या पद्धतीमध्ये इथे घेऊ आपण 5.6 बरं हे 5.6 आणि त्यानंतर AC आधी काढून घेऊ आपण. AC हा पॉइंट म्हणून आहे AC हे किती आहे 6 सेंटीमीटर. हे थोडं वाढवून काय करायचं AC डिस्टन्स 6 सेंटीमीटर म्हणजे इथे येईल बघा. लक्षात या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी हा क्वाड्रिलॅटरल काढावा लागेल. हे डिस्टन्स आहे 5.6 आणि हे डिस्टन्स आहे बरं. म्हणजे हा जो पॉइंट हा पॉइंट कुठं आला आपला C हा पॉइंट इथं आला लक्षात बरोबर आहे. C हा पॉइंट कुठं आला इकडे आला. म्हणजे आता आपल्याला जो दुसरा पॉइंट येणार आहे तो पॉइंट दुसरा या साईडला येणार आहे. कोणत्या साईडला यायला पाहिजे या साईडला यायला पाहिजे. आता 4.2 4.2 आता हे किती आहे आपलं 4.2 4 नंतरची दुसरी लाईन घेतली आपण ही 4 नंतरची दुसरी लाईन म्हणजे इथं आलं बघा लक्ष द्या. या पद्धतीमध्ये हा 4.2 घेतला आपण हा 4.2 बरं. पण आता इथं 4.2 घ्यायचा तर इथून सुद्धा आपल्याला काय करायचं 4.2 घ्यायचं म्हणजे तो 4.2 इथे येईल बघा. हे आपल्या रफ फिगरवरती येणार आहे आणि मग नंतर हे 4.2 हे काय करायचं इथं जॉईन करायचं हे BARC आणि इथं काय हा B हा काय करू आपल्या ठिकाणी जॉईन करायला. हे आपली जी फिगर आली ती फिगर कशामध्ये आली रफ फिगरवरतीच आली लक्षात घ्या. काही अडचण नाही त्यामध्ये. आपल्याला जसं दिलंय त्यानुसार काय करायची या ठिकाणी माहिती घ्यायची. हे रफ फिगरवरती या ठिकाणी हा आपला क्वाड्रिलॅटरल आहे कोणता BARC
जसं दिलं त्यानुसार आपण काय केलं या ठिकाणी माहिती घेतली. बघा लक्षात घ्या, आधी काय पहिल्यांदा काय केलं की 5.6 सेंटीमीटरचा AR काढला आपण. त्यानंतर CR किती 5.6 सेंटीमीटर. मग CR काय करायचं आहे, कंपासमध्ये 5.6 डिस्टन्स घ्यायचे. R वरती कंपासचं टोक ठेवून या ठिकाणी वरच्या साईडला आपण काय केलं मार्किंग केली. त्यानंतर AC 6 सेंटीमीटर घेतलं आणि दोन्ही जॉईन केले आपण. एका ठिकाणी इंटरसेक्ट द्यायला त्याला पॉईंट C असं दिलं आणि C वरून 4.2 हे काय केले या पद्धतीमध्ये आपण मार्किंग करून घेतली आणि हा झाला आपला क्वाड्रिलॅटरल BARC. आता काय म्हणलं बघा लक्षात घ्या, कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल PQRS हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचा. लेंथ PQ is equal to 3.5 सेंटीमीटर, QR is equal to 5.6. बघा या पद्धतीमध्ये मी सुद्धा इथं सुद्धा काय करू आपण अशी रफ फिगर काढून घेऊ की PQRS. आता आपण रफ फिगर मध्ये जसा क्वाड्रिलॅटरल काढलाय तसाच यावा असा अपेक्षित नाही. आपण काढलेला आपला अंदाजे काढलेला असतो. त्याच्यामुळं या ठिकाणी PQ जे डिस्टन्स आहे ते PQ डिस्टन्स किती आहे 3.5 सेंटीमीटर. QR जे डिस्टन्स आहे ते किती दिलं आपलं 5.6 सेंटीमीटर. RS डिस्टन्स 3.5 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल Q हा 110 डिग्रीचा दिला आहे आणि R हा किती डिग्रीचा आहे 70 डिग्रीचा. बरं, म्हणजे आपल्याला तीन साईड दिल्या आणि काय केलं अँगल काढून दिला. बरं, मग आता हे बघा कशा पद्धतीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला 5.6 सेंटीमीटरची लाईन घ्यायची. 5.6 सेंटीमीटर 5 नंतरची 6वी लाईन. बरं, 5.6 हे 5.6 या पद्धतीमध्ये काय केलं आपण या ठिकाणी त्याची लेंथ घेतली. त्याला नाव दिलं आपण QR किती आहे 5.6. हे झालं 5.6. त्यानंतर अँगल घ्यायचा आपला 70 डिग्री. कोणता R हा अँगल घ्यायचा 70. R वरती कंपासचं टोक ठेवायचं आहे. ही जी ब्लॅक लाईन आहे ती ब्लॅक लाईन पेन्सिल वरती आली पाहिजे आणि 0 आहे तो या साईडचा घ्यायचा आहे. किती घ्यायचं आपल्याला 70 डिग्री. या पद्धतीमध्ये काय केलं 70. त्यानंतर Q या पॉइंट वरती प्रोटेक्टर ठेवून द्यायचं आणि या साईडचा जो R आहे पॉइंट तो 0 घ्यायचं. 0, 10, 20, 30, 40, 110. बरं, आणि हे दोन्ही काय करायचे आपल्याला जॉईन करायचे आणि जॉईन केल्यानंतर त्यांचं काय करायचं या ठिकाणी आपल्याला अँगल काढायचा. Q हा अँगल किती झाला 110 डिग्रीचा आणि हा अँगल झाला आपला 70 डिग्री. किती डिग्री झाला 70. हा झाला 110 डिग्री. हा झाला आपला 70 डिग्री. आता काय करायचं हे जे डिस्टन्स आहे ते दिले आपल्याला किती 3.5 आणि इकडे सुद्धा काय केलं आपल्याला दोन्ही 3.5 दिले RS आणि काय PQ. म्हणून या ठिकाणी 3.5 मी काय करतो कंपास मध्ये काय करू या ठिकाणी डिस्टन्स घेऊ 3 नंतरची 5वी लाईन या ठिकाणी AR वरती आपल्याला कंपासचं टोक ठेवायचंय आणि इकडे काय करायचं मार्किंग घ्यायचं. Q वरती कंपासचं टोक ठेवायचंय मार्किंग घ्यायचं. दोन्हीचं डिस्टन्स हे काय इक्वल आहे 3.5 सेंटीमीटर. बरं, याला म्हणलं आपण PQR आणि काय SF. PQRS आणि हे दोन्ही काय करू इथं आपण जॉईन करू. बरं, दोन्ही काय करायचे इथं जॉईन करायचे PQRS. या पद्धतीमध्ये या ठिकाणी काय आपला क्वाड्रिलॅटरल ड्रॉ. आता काय म्हणलं इफ इट इज गिवन दॅट quadrilateral PQRS is parallelogram, which of the given information is necessary. बरे, आता जर आपल्याला या ठिकाणी जर पॅरलोग्राम म्हणून जर सांगितलं तर कोणत्या आपल्याला या ठिकाणी माहिती नेसेसरी अननेसेसरी आहे असं आपल्याला म्हणतंय. ही कोणती अननेसेसरी आहे या ठिकाणी सगळ्यात या ठिकाणी काय माहिती अननेसेसरी म्हणजे कोणती म्हणावं लागेल SR किंवा PQ. SR आणि PQचं जर डिस्टन्स आपल्याला दिलं नसतं तरी आपल्याला या ठिकाणी काय करता आलं असतं चाललं असतं
की एसआरचं किंवा PQचं डिस्टन्स त्या दोन्हीपैकी एकच डिस्टन्स दिलं तरी आपल्याला या ठिकाणी चालतं, कारण PQ डिस्टन्स माहिती म्हणजे आपल्याला एसआर किती म्हणता आलं असतं 3.5. PQचं जर 3.5 असेल तर एसआर सुद्धा काय 3.5 या पद्धतीमध्ये आपल्याला घेता आलं असतं, ही द्यायची आवश्यकता नाही. त्यानंतर हा 110 आहे म्हणजे हा सुद्धा आपल्याला काय घेता येतो 70 घेता येतो, कारण की हे कोणते येतं या ठिकाणी इंटेरियर अँगल्स आहेत आणि ते अँगल्स आपल्याला या ठिकाणी सप्लिमेंटरी घ्यायचे म्हणून एक जरी कोणता याच्यापैकी दिला तरी आपल्याला या ठिकाणी तो क्वाड्रिलॅटरल काढता आला असता. म्हणजे या ठिकाणी 3 जर माहिती असते म्हणजे हा ही साईड आणि अँगल एवढं जरी आपल्याला तिन्हीची जर माहिती दिली असती तरी आपल्याला पॅरलोग्राम काढता आला असता. बरोबर, या पद्धतीमध्ये इथं आपला क्वाड्रिलॅटरल जो आहे 8 नंबरचा चॅप्टर तो आपला पूर्ण होतो. आता राहिला फक्त आपला डिस्काउंट आणि कमिशन हा 9 नंबरचा चॅप्टर आहे. सगळ्या शेवटचा राहिलेला हा चॅप्टर आहे, एकच चॅप्टर जेवढा राहिला आपला तो आपण काय करूया पुढील लेक्चरमध्ये